नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कन्या राशीचं वार्षिक राशी भविष्य बघणार आहोत. हे 2026 वर्ष कशा प्रकारचं असणार आहे. तर कन्या राशीसाठी हे वर्ष जे आहे, तुमच्या जर कुंडलीमध्ये जर ग्रहांची स्थिती बघायला गेलं तर सप्तम स्थानामध्ये मीन राशीमध्ये शनी असणार आहे. त्याचबरोबर 12व्या स्थानामध्ये या ठिकाणी केतू असणार आहे. 6व्या स्थानामध्ये राहू आणि गुरु महाराज काही दिवस तुमच्या 10व्या स्थानामध्ये कर्मस्थानामध्ये आणि काही दिवस लाभस्थानामध्ये म्हणजे 11व्या स्थानामध्ये असणार आहेत. तर पहिल्या स्थानावरती शनीची दृष्टी असणार आहे, म्हणून तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्यावी लागेल. मानसिक ताण वाढू शकतो, आत्मविश्वास मध्यम स्वरूपाचा राहील आणि जे काही स्वतःमध्ये गुण आहेत ते ओळखले पाहिजेत आणि त्यानुसार तुम्ही काम जर केलं तर निश्चित तुम्हाला फायदा होऊ शकतो. जर दुसऱ्या स्थानाचा जर आपण विचार केला तर शनी महाराजांची इथे दृष्टी पडते आहे, तर तुमच्या उत्पन्नामध्ये हळूहळू वाढ होऊ शकते. त्याचबरोबर कुटुंबामध्ये तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. बोलण्यामध्ये संयम ठेवा. त्याचबरोबर बचतीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. बचत करण्याकडे आपला कल असला पाहिजे. तिसऱ्या स्थानाचा जर आपण विचार केला तर जी काही तुम्ही मेहनत कराल त्याचं तुम्हाला फळ मिळताना दिसेल. आपल्या भावांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. त्याचबरोबर नवीन कामे करण्याची तुम्हाला संधी मिळेल. त्याचबरोबर लेखन, मीडिया, प्रवास, लाभदायक जर या क्षेत्रामध्ये जर जे कोणी काम करत असतील, मीडिया क्षेत्रामध्ये जर कोणी रायटिंगचं काम करत असतील, पत्रकार असतील, अशा लोकांना या ठिकाणी जास्त फायदा होताना दिसेल. आणि चौथ्या स्थानाचा जर आपण विचार केला तर घरात थोडासा ताणतणाव राहील. त्याचबरोबर मानसिक टेन्शन असेल. वाहन खरेदी, घर खरेदी, त्याचबरोबर प्रॉपर्टी, कुठल्याही प्रॉपर्टीचा विषय असू द्या, ते जून नंतर तुमचे मार्गी लागतील आणि थोडीशी मानसिक अस्वस्थता जाणवू शकेल. 5व्या स्थानाचा जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांना यावर्षी चांगल्या प्रकारचं यश मिळताना दिसेल. प्रेमसंबंधामध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी. या संततीविषयक चिंता थोडीशी जास्त आहे. ज्यांना कोणा संततीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत जूनच्या नंतर मार्गी लागतील. सट्टा, जोखीम यापासून आपण दूर राहावे. जे कोणी याच्यामध्ये असतील अशा लोकांसाठीच सांगतो आहे. 6व्या स्थानाचा जर आपण विचार केला तर या स्थानामध्ये राहू महाराज असणार आहेत. कुंभ राशीमध्ये शत्रूवरती तुम्हाला विजय मिळवता येईल. तुम्ही शत्रूवरती जे तुमचे स्पर्धक आहेत त्यांच्या पुढे तुम्ही जाणार आहात. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा असेल, कोर्ट कचेरी असेल, याच्यामध्ये यश मिळताना दिसेल. जुने आजार बरेही होतील. त्याचबरोबर पोटाची विशेष करून तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि कर्ज फेडण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. 7व्या स्थानाचा जर आपण विचार केला तर ज्यांचे कुणाचे विवाह रखडलेले आहेत त्यांना जास्त अजून ठिकाणं बघण्यासाठी मेहनत करावी लागेल. विवाह जमवण्यासाठी मेहनत करावी लागेल. आणि ज्यांचे कुणाचे विवाह झालेले आहेत त्यांची कसोटी असणार आहे. ज्यांचे कुणाचे वादविवाद चालू आहेत त्यांची अजून कसोटी असणार आहे. ज्यांचे कुणाचे जर निकाल लागायचे राहिले असतील, कोर्ट कचेरी चालू असेल वैवाहिक जीवनासाठी फक्त, तर त्यांना थोडंसं अजून विलंब होईल. त्याचबरोबर व्यावसायिक भागीदारी असेल तर सावधगिरी ठेवावी आणि संयम ठेवलास सगळ्याच गोष्टी चांगल्या होतील. नातेसंबंध मजबूत होतील, म्हणून संयम ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. आणि 8व्या स्थानाचा जर आपण विचार केला तर अचानक बदल होऊ शकतात कुठल्याही गोष्टीमध्ये. गुप्त शत्रूपासून सावध राहा. त्याचबरोबर वाहन चालवताना सुद्धा तुम्ही काळजी घ्यावी. 9व्या स्थानाचा जर आपण विचार केला तर भाग्य तुमचं मध्यम राहील. त्याचबरोबर शनीची ते दृष्टी असणार आहे, म्हणून आपल्याला लगेच रिझल्ट दिसणार नाही कुठले, म्हणजे नशीब जे आहे ते तुम्हाला साथ देताना दिसणार नाही. परंतु सतत जर प्रयत्न केले तर नक्कीच या ठिकाणी यश मिळेल. तुम्हाला गुरुची कृपा लाभेल. गुरुचं जेवढं काही तुम्हाला नामस्मरण करता येईल तेवढं करावं, त्यामुळे गुरुची कृपा तुमच्यावरती राहील. 10व्या स्थानाचा जर आपण विचार केला तर सुरुवातीचा जो काही काळ आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारचा असेल. जूनपर्यंत तर तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला पदोन्नती होताना दिसेल. नोकरीमध्ये बदल शक्य आहेत. प्रतिष्ठा वाढेल, मान सन्मान वाढेल, तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील आणि करिअरमध्ये असं आपण म्हणू शकतो की एक
उंच लेवलवरती आपण जाऊ शकतो, नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळू शकतात. आणि 11व्या स्थानाचा जर आपण विचार केला लाभस्थानाचा, तर जे तुम्ही अगोदर जी तुम्ही गुंतवणूक केलेली असेल त्याच्यामध्ये लाभ होताना दिसेल जून नंतर. परंतु मोठे आर्थिक लाभ होतील. जर प्रॉपर्टी विकायची असेल तीही विकली जाईल. त्याचबरोबर जर नवीन मित्र तुम्हाला मिळू शकतात. मित्रांच्या किंवा लोकांच्या सहकार्याने तुमचे कामं पूर्ण होतील आणि इच्छा पूर्ण होण्याचा हा तुमचा कालावधी असेल. आणि व्यवसायसुद्धा विस्तार होऊ शकतो. जर व्यावसायिक असाल तर व्यवसाय वाढण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मदत होणार आहे. 12व्या स्थानाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी केतू असणार. म्हणून खर्च वाढ, अचानक खर्च, रिपीट एकच गोष्ट परत करावी लागणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर आणि तुम्हाला एकांताची इच्छा वाढेल. आणि जर आपले नियमित कर्ज असे म्हणजे जर तुमचे हप्ते चालू असतील तर ते वेळेवर तुम्ही भरणं गरजेचं आहे. कर्जामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आणि अशा प्रकारचं हे 2026 तुमच्यासाठी वर्ष असणार आहे. तुम्ही जेवढी काही गणपती बाप्पांची उपासना कराल, गणेशाचं स्तोत्र असेल, गणपती अथर्वशीर्ष असेल, ओम गंग गणपती नमः या मंत्राचा जप असेल, हे जेवढं कराल तेवढं तुमच्यासाठी लाभदायक असेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.